हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी, मजेत ना? जय महाराष्ट्र. येस. तर सध्या तुम्ही पहिला व्लॉग पाहिलाच असेल माझा गोव्यातला. तर म्हणजे गोव्यातला म्हणजे आम्ही जस्ट प्रवास केला, ट्रॅव्हलिंगचाच तो केलेला. गोव्यात आलेलो आहोत, फ्रेश झालेलो आहोत मस्तपैकी. तर आता आम्ही फ्रेश झालेलो आहे आणि आता आम्ही थोडंसं प्लॅनिंग केलेलं आहे. थोडंसं पहिले जेवण करायचं आहे. जेवण केल्यानंतर आम्ही दोना पावलं, जिथे एकदम सगळं फेमस स्पॉट आहे, तुम्हाला गेलं कळलं. त्या स्पॉटला आम्ही जाणार आहोत आणि एक चर्च आहे गोव्यामध्ये, त्या चर्चला आम्ही व्हिजिट करणार आहोत आणि त्यानंतर छोटीशी शॉपिंगची आमची प्लॅनिंग आहे. येस. तर आता असं सध्या सुरू करू आम्ही, जसं तुम्हाला दाखवते तसं नसतं की आम्ही तयार झालेलो आहोत. तर चला पाहू आपण पुढे काय होतं ते. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण भेटू पुढे. ओल्ड गोवा मधला एकदम फेमस चर्च आहे. पुरातत्व स्मारक ओल्ड गोवा यांनी एकदम जतन केलेला हा चर्च आहे. खूप वर्षांपूर्वीचा आहे आणि गोव्यामध्ये सगळ्यात फेमस चर्च आहे हा. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सगळ्यांना माहिती असेल की आपला सिंघम जो मूवी आहे, त्या सिंघम मूवीचा सगळ्यात शेवटचा सीन इथं झालेला आहे. तर त्यामुळे हा फेमस आहे आणि बरेच गर्दी इथं आहे आणि छान इथं संध्याकाळची वेळ आहे की जे 5:30 वाजलेला आहे आणि इथं वातावरण पण छान आहे आणि चर्च अत्यंत भव्य दिव्य आहे. चर्च म्हटलं की पवित्र वास्तू आहे आणि त्यामध्ये तुम्हाला स्पिरिच्युअल व्हायब्रेशन पण जाणवतात आणि एकदम छान वाटतं तुम्हाला. येस. चला आतमध्ये बघू काय काय आहे, काय फोटो काढतो, रील काढतो जमले तर. तर सध्या चर्चचं काम सुरू होतं. आतून बाहेरून बरंच काम सुरू असल्यामुळे आतून चर्च बंद होतं, त्यामुळे आम्हाला आतून पाहायला नाही भेटलं. पण बाहेरचं वातावरण खूप छान होतं, प्रसन्न वाटलं, मस्त असं क्लायमेट होतं तिथलं. तर त्याच्यानंतर आम्ही तिथे थोडंफार बाहेर फोटोशूट केलं, व्हिडिओ काढले आणि मग त्याच्यानंतर लगेच आम्ही बागा बीचला गेलो. बागा बीचच्या संध्याकाळचा माहोल पाहण्यासाठी गेलेलो. तर इथून पुढचे कंटिन्यू बागा बीचवरचे थोडेफार क्लिप्स आहेत आपल्याकडे, तर तेही पाहून घ्या तुम्ही.